बऱ्याच वेळचे की आपल्याला नंबर 1 स्टोरी ऐकायची आणि जे माझे सगळ्यात आवडते मी त्यांना नेहमी म्हणजे आनंदाने म्हणत असतो की तुम्ही आमचे जितेंद्र आहात चॉकलेट हिरो. मी लहान असताना मला जितेंद्र खूप आवडायचं. जितेंद्र खूप म्हणजे खूप. आणि ह्या वेलनेस परिवारामधले हे खरोखर जितेंद्रच आहेत. जितेंद्र पेक्षा कमी नाहीत 200%. तर अशा जितेंद्रची पण स्टोरी आपल्याला ऐकायची आणि इतके इतके भारी स्मार्ट झाले ना ते लास्टला त्यांचा रिझल्ट पण पाहिजे. आणि आयुष्य जर जगायचं असेल ना आयुष्य ते पण एवढं भारी कलरफुल लाईफ शेवळे सरांसारखं 10 वेलनेस परिवार आणि शेवळे सरांकडून खूप काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत म्हणून त्यांना मी मुद्दाम थोडस शेवटलाच ठेवलं कारण मला तरी भरपूर काही शिकायचंय आज त्यांच्या स्टोरी नाही ती माझ्यासाठी एक मार्गदर्शक आहे, एक पुस्तक आहे, एक गाईड आहे की जे आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखं मोरे मॅडम रिटायरमेंट लाईफ विथ नातवाबरोबर जर खेळायचं असेल तुमच्या दिदींचे छोटे छोटे मुलं तर त्यासाठी आरोग्य व्यवस्थित पाहिजे. नाही तर मग आजीचाच गुडघा दुखतोय ना आजीच्या गुडघ्याला कळ लागली काय उपयोग नाही. ओके तर सरांचं आपण वेलकम करू छान पैकी गाणं लावून सरांचं स्वागत करू. अभि सर ओके. आणि केंद्रात पहिला नंबर आल्यामुळे माझे तुझ्या गावाचा मुलगा रवाना नगरला स्कूलला शिकायला होता. तो म्हटला त्यांना पण माझ्या बरोबर शिकायला पाठवा. माझा केंद्रात पहिला नंबर आला होता. माझा नगरला घेतलं गेलं की ज्या दिवशी माझी तयारी करून नगरला मला सोडायला वडील घेऊन चालले तेव्हा माझ्या भावाने आम्हाला अडवलं म्हणलं त्याला पाठवायचं नाही. तू जर तिकडे गेला तर मला पण जायचं म्हणून खूप आजी बंधू म्हणजे एक नंबरची आजी खूप आजी त्याचं ऐकल्यामुळे वडिलांनी माझं ऍडमिशन कॅन्सल करून टाकलं आणि मला तिथेच अकोल्यामध्ये 5वी ते 12वी शिक्षण घ्यावं लागलं. म्हणजे माझा दिवस आला माझ्या विषयामधलं माझं भविष्य दिवस आलं. त्यानंतर मी 5वी ते 12वी अकोलेमध्ये मॉडर्न हायस्कूल मध्ये मी शिक्षण घेतलं. 12वी पास झाल्यानंतर सांगितलं 12वी पास झालो पुढे काय माझ्या शिक्षणाला वडिलांचा पूर्ण विरोध होता. हे माझं एमएससीचे क्लासमेट आहे सर्व माझे एमएससीचे क्लासमेट आणि मला वडिलांनी विरोध केला तर तू 12वी पर्यंत शिकला आता पास झालं घरी शेती कर. तर माझे मोठे बंधू अजिबात काहीच काम करत नव्हते. शेती पास नव्हते फक्त मजा करणं आणि फिरणं. कारण का कारण तो 5 बहिणीचा 5 जन्माला आला होता. वडिलांचा तो इतका लाडका होता त्याच्यामध्ये तो काय म्हणतात ना आपण नावकरी असल्यामुळे वडिलांनी त्याला कुठलंच कधी दुखवलं नाही आणि प्रत्येक गोष्ट त्याची ऐकत आले आणि माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष. म्हणजे आम्ही 2 पप्पाचे 2 मुलं होते. मोठा मुलगा आमच्या शिखरावर आणि लहान मुलगा अगदी जमिनीवर असं वडिलांचं होतं ते. त्यांच्या ठिकाणी योग्य होतं कारण त्यांना वाटायची शेती आहे आपली शेती कोण करणार. त्यांनी मला म्हणे तू आता 12वी तू घरी थांब. पण माझ्या मोठ्या बहिणी तेव्हा अकरा करू म्हणजे तू पास झालाय त्याला तुझ्या पुढे भले तू घरी राहील पण त्याला घेऊ द्या. असं बळजबरी करून मी
कॉलेजला मालपाणी कॉलेजला बीएससीला फर्स्ट केलं आणि माझं घेतलं गेलं. पण त्या विरोधामध्ये वडील माझा डबा पोचवायला काम करत. नंदा काय ₹5 असे पैसे घालून द्यायचे, कधी ₹20 कारण गावाला काय असं येऊ नये म्हणून. पैसे तिच्याकडे कुठून यायचे की समजा आपले शेतामध्ये कडधान्य व्हायची, धने वगैरे व्हायची, ती विकून ती पैसे गोळा करून ती मला द्यायची. वडील मला फक्त ₹5 द्यायचे तर आल्यानंतर. ते कुठले ₹5? बस भाडं होतं ₹2.5 जायला, ₹2.5 यायला, असे मला ₹5 द्यायचे. ते सुद्धा ते माझ्या हातात कधी दिले नाही. आईकडे किंवा जमीन समोर असं जास्त फेकून द्यायचे माझ्या हातावर. हा त्यांच्या वेगळा होता की हा गेला असं करून तरी आज सोडून देईल आणि घरी शेती करायला खात. पण माझ्या की आपल्याला शिक्षित आहे, शिक्षण पूर्ण करायचं आहे. मी जे वागत होते मी ते सगळं सहन करत होतो, कारण फक्त आईचे संस्कार माझ्यावर झालेले होते. त्याचं सगळं मी पुढे गेलो तर पुणे विद्यापीठात गेल्यानंतर मला फक्त महिन्याला ₹300 पास होत होते. त्यामध्ये ₹200 मेस आणि ₹100 खर्चासाठी. त्या खर्चामध्ये माझा शैक्षणिक खर्च तितका होता की त्याच्यात भागात नव्हतं. मग मी पुणे विद्यापीठामध्ये स्कीम होती. मध्ये मी काम करायचं सकाळी 6 वाजता 5:30 जायचं आणि 6:45 काम करायचं, नंतर कॉलेजला जायचं. मला सगळे ज्यांना ज्या मुलांना माहित होतं की परिस्थिती एवढी चांगली असताना आता का करतो मी त्यांना सांगू शकत नव्हतो. माझी तरी आठवण कधीतरी मला पैसे देत नाही वगैरे सांगू शकत नव्हतो. असं करून मी कामामध्ये घेऊन काम करून ते पूर्ण केलं आणि 1983 माझी पूर्ण झाली आणि मी फर्स्ट क्लासमध्ये एमएससीला पास झालो. घरी आलो. घरी आल्यानंतर तेच म्हणलं की आता पास झालं आता शेती कर. त्यांना शिक्षणाचं नव्हतं सर, शेवटपर्यंत कधी कळलंच नाही. एवढं शिक्षण झालं, हा एमएससी झाला, आता नाही झाला, त्यांना गंध नव्हता. त्यांच्या डोळ्यापुढे फक्त परिस्थितीकडे आपलं भारत आहे, कोणी सांभाळायचं, मोठा काही काम करत नाही, तू तरी कर. त्यांच्या डोळ्यापुढे मला बाहेर जायचं नाही, जॉब करायला नाही. पहिली ताकीद होती. बाकी इथं सर्व्हिस तर इथं करायची नाही तर सर्व्हिस करायची नाही. माझे बाहेर बरेच काही सिलेक्शन झालं नाशिक वगैरे, पण मला जाऊन दिलं. मग मी इथं 1987 जॉईनिंग केलं. आपल्या महाविद्यालयामध्ये माझं जॉईनिंग झालं. इथं माझी ही सर्व्हिसची जर्नी सुरू झाली. त्या दरम्यान 88 माझं लगेच लग्न झालं. या औषधीच्या त्या माझ्या नशिबात आल्या, माझ्या आयुष्यात आल्या. त्यांनी मला भरपूर साथ दिली. आम्ही घरी राहत होतो. घरी तर एकत्र कुटुंब होतं. चुलीवरती स्वयंपाक करणं वगैरे त्यांना आयुष्यात माहीत होतं. त्यांच्या वडिलांच्या घरी सर्व केलं. स्वयंपाक करत असेल फक्त माझ्याकडे कुठली तक्रार केली नाही त्यांनी. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजला फुलातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. येस सर. सकाळी कॉलेज
8ला आपले घर माझं प्रॅक्टिकल मी घरून 7ला जायचो, संध्याकाळी 4-4:30ला घरी जायचो. संभाषण सुद्धा होत नव्हतं. दिवस संभाषण नाही दोघांचं तरी. संध्याकाळी आल्यानंतर बाकीची कामं करायचे. गाया होत्या, गाय चारा करणं कसं जायचं. नंतर जेवण झालं की वरती जायचं, थोडाफार अभ्यास करून झोपून घ्यायचं. सगळं काम करून ते यायचं तोपर्यंत झोपले जातो. म्हणजे आम्हाला बऱ्याचशा वेळा आता संपर्कच नाही आमचा, किंवा गप्पा मारणं म्हणा किंवा बोलणं असं जास्त घडलंच नाही. हे माझ्या लग्नाचे फोटो आहेत. येस सर. 1988ला आमचं लग्न झालं. 1988ला आणि 1989 मध्ये पहिली मुलगी झाली मला. म्हणजे लग्नाला वर्ष झालं आणि वर्ष झाल्यानंतर 4 दिवसांनी मला पहिली मुलगी झाली. ही मध्ये बसलेली माझी 3 रत्न आहेत. मोठी मुलगी आहे मधली, आणि 2 नंबरची आहे हास्यरंजी वाया बाजेश्री आणि हास्य. या 2 नाती आहेत. खाली 2 जावई आणि 2 मुली आहेत. माझे जावई या 1 नंबर आहेत. राजबिंडे आहेत दोघंही खूप छान. आणि नंतर त्यावेळेस पहिली मुलगी झाली, वडील लगेच बोलले याला पोरगीच झाली. कारण वडिलांना पहिल्या 5 पुरी झाल्या होत्या. मग वडील म्हणायचे याला माझ्यासाठी आपल्या पुरी होत्या घराणं म्हणे, असं ते बोलायचे. पहिली मुलगी झाली 1989ला. दुसरी मुलगी झाली लगेच 1990ला. मग आणखीनच त्यांच्या डोक्यामध्ये हे बसलं की मोठ्या भावाला पण एकच मुलगी होती, तर आपलं एवढे होईल तर काय करायची, कोण वाढत आणि म्हणायची पुरी असतं तर काय फरक पडतो. नाही, मग तिच्यासाठी दुसऱ्यांदा मला मुलगा झाला. दुसरा काम घेतला आणि हा मुलगा झाला. मग त्यांच्या विचार आला की बाबा घराला वारसदार झाला. मी म्हणतो वारसदार मुलगाच पाहिजे असं कुणी सांगितलं, कुणी काम करतात. केवळ हे त्यांच्या समाधानासाठी या गोष्टी आम्हाला ते कराव्या लागतात. हे 3 रत्न जे जन्माला आले, त्याची मोठी मुलगी माझी M.Pharm झालेली आहे. 2 नंबरची मुलगी M.Tech झाली आणि मुलगा M.Tech झाला. मोठी मुलगी फार्मसी कंपनीमध्ये एकदम आपल्या पोस्टवरती आहेत. जावई पण फार्मसी कंपनीमध्ये मोठे ऑफिसर आहेत. 2 नंबरची मुलगी M.Tech झाली, सॉफ्टवेअर इंजिनियर. कॉलेजला प्राध्यापिका कॉलेज जॉईन केलेलं आहे. आता सध्या भाव झाल्यामुळे घरीच आहे सध्या. नगरच्या जावयाची मोठी एजन्सी एजन्सी झालं होतं, ते पण M.Pharm आहे. आणि मुलगा जो आहे सिव्हिल मध्ये M.Tech झालाय. आणि महानगरपालिका पुणे चितवड या ठिकाणी तो सध्या अभियंता म्हणून कार्यरत आहे. आणि माझी सुनबाई सुद्धा M.Pharm झालेली आहे आणि मला फार्मसी कॉलेजला प्राध्यापिका आहे. हे माझं मुलगा आहे सुनबाई. हा माझा नातू, मुलाचा मुलगा. हा सध्या 10 महिन्याचा झालेला आहे. ही माझी फॅमिली होती. आणि हे सगळं करत असताना मुलींचे लग्न, मुलाचं शिक्षण, हे सगळं मी माझ्या हिमतीवर केलं. मला घरून कुठलाही सपोर्ट नव्हता. मला घरून काही देत नव्हते. तरी तुला काय कशाची गरज आहे, तुम्हाला माहिती नसतं आपण काय करू शकतो, फक्त कुटुंब चालू शकतो, बाकीचं काही करू शकत नाही. मग पहिल्या मुलीचं शिक्षण M.Pharm केलं, दुसऱ्या मुलीचं शिक्षण M.Tech केलं, मुलाचं शिक्षण सगळं मी माझ्या याच्यावरती लोन काढून काढून असं करून मुलींचे लग्न सुद्धा मी माझ्याच पद्धतीने केले. तर मला घरून कुठलाही एक पैसाही लग्नासाठी दिलेला नाही. मी कन्यादान सुद्धा केलं नाही घरून. सगळं मी माझं मीच केलेलं आहे. अशी माझी कर्तव्य सगळं असं शिक्षण मला हे असं करावं लागलं. आणि हे सगळं करत असताना कोणाही करून घ्यावं लागत पुढे कारण नव्हतं. कारण का मी घरून गेल्यानंतर दूध आणायचं ना, मी दूध आणायचो. त्या दुधाचा महत्व म्हणून की काय ते माझ्या खूप एवढं काम करून घ्यायचं, कारण मी ते पण करायचं, मला यावर होतं. हे असं करत असताना एक दिवस मला माझ्या जात असताना घरापुढे मोटरसायकल मध्ये दुधाची आणली. माझा ऍक्सिडेंट झाला. मी डांबरीवरती पडलो आणि हा माझा हात फ्रॅक्चर झाला. हा फ्रॅक्चर झाल्यानंतर ऑपरेशन केलं, पण ऑपरेशन ते कदाचित व्यवस्थित न झाल्यामुळे माझा हात स्ट्रेट झाला नाही. त्या स्ट्रेसमुळे मला शुगर सुरू झाली, मला बीपी सुरू झाला. कारण त्या ऑपरेशनच्या वेळेस माझ्या 25 चेक केल्या होत्या, सगळ्या नॉर्मल होत्या. ऑपरेशन केल्यानंतर
माझं हे डिसऑर्डर मला तयार झालं. हे करत असताना मला ब्लॉकेज कधी झाले हे मला कळलंच नाही. माझ्या हृदयामध्ये ब्लॉकेज झाले मला अजिबात कळलं नाही. त्या दरम्यान मी वर्कआउट करत होतो पण तो खूप प्रॉपर नव्हता. एक फॅमिली मला दिसली. त्या फॅमिलीमध्ये मी आयडी पण काढला होता. पण ते जे बॉस होते ते मला घ्या हे घ्या ते घ्या तिने हे होईल तिने हे होईल त्याचा प्रॉपर ते जसं तुम्ही सांगत तसे काही सांगत नव्हते. त्यामुळे मला आता प्रॉपर त्या रिझल्ट आला नाही. जवळजवळ साधारणपणे मी 17,000 प्रॉडक्ट खाल्ले. या दरम्यान माझी जी ब्लॉकेज ती माझा जो नातू आहे एमडी खाजावराजी त्यांनी मला सहज म्हटलं बाबा आपण करू म्हणे. माझं इन्स्ट्रुमेंट आले आंतरिक करून कारण तो नवीनच होता. त्यावरती तुमचं बस आपण ओपनिंग करून तिथं गेलो हॉस्पिटलमध्ये. मला काही त्रास होत करून पाहू. त्यांनी माझी डायरेक्ट टेस्ट केली. मी टेस्ट केल्यानंतर मला म्हणे बाबा मला थोडासा प्रॉब्लेम आहे. काय बाबा तुम्हाला दम लागतो का? म्हणलं नाही. आता ती वगैरे काय लागत नाही म्हणे. मला जरा शंका येते. काय करायचं म्हणजे अँजिओग्राफी करतो. तोच अँजिओग्राफी करत होता. तिने माझी अँजिओग्राफी केली. तिथं माझे 3 ब्लॉकेज होते. एक 50%, एक 60% आणि एक लॅटरल साईडचा जो होता तो 100% होता. म्हणजे 3 ब्लॉकेज होते. ब्लॉकेज निघाल्यामुळे मग पुढे काय करायचं तो नवीनच होता. मला म्हणायचं आपण अँजिओप्लास्टी करू. डायरेक्ट बोलला म्हणजे आपण 4 डॉक्टरांची ओपन करू. त्या दरम्यान माझी मोठी म्हणजे घाई करायची नाही. मुलगा म्हटलं घाई करू नका आम्हाला घेऊ द्या. त्याच्यापासून मग आपण ठरवू. दोघे आले आणि सगळेजण डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांना आमची मोठी मुलगी फार्मसी जास्त मुंबईत तिला त्यांना उलटी पाठी बरेच प्रश्न विचारून भंडावून सोडलं. तिथे बहिणी भावांचे नाते दोघांचे त्याला पाहिजे कसं विचारू. ती म्हणजे मला 4 डॉक्टर लोकांनी घ्यायचे दूर पुढे आपण चेकिंग केलं. त्यांना रिपोर्ट दाखवले. ते म्हणे अँजिओप्लास्टी करायची गरज नाही. त्याच्यानंतर 2 नंबरची जावई नगरला डॉक्टर ते टोल तिथे फेमस आहे की मला नाव माहिती रिपोर्ट देणार ते बोलले करायचं नाही. बॉम्बेचे जावई ते म्हणे माझ्या रिपोर्ट पाठवा. त्यांनी त्याच्या पद्धतीने ते केलं. ते पण डॉक्टर मध्ये करायचं नाही. तर मी पर्सनल परत दुबईला गेलो. दुबईचे डॉक्टर जगताप फेमस डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे मी 6 मला 4ला नंबर लागला होता. त्यांच्याकडे परत चेकिंग केलं. त्यांच्याकडे मी चेकिंग केलं तर ते मला हसले. ते मला म्हणजे काय करायचं सांगितलं तुम्हाला डॉक्टर. त्या डॉक्टरने बोलले काही गरज नाही करायची. हसले बोलले ठीक आहे करायची नाही. पण बायपासची वेळ येऊ देऊ नका. एवढे मला बायपासची वेळ येऊ देऊ नका. त्यासाठी मला देणंच करावं लागलं. काही डॉक्टरचा प्रश्न पडला नाही. त्याच दरम्यान मला तात्पुरतीचं आमचे वेणबाई कराळे मॅडम भेटले. तिथपर्यंत आले. त्यांना काही रिस्पॉन्स दिला नाही. ते निघून गेले. नंतर तुम्हाला घेऊन आले. असं करते तुम्ही आले. कोमल मॅडम आल्या. आपण सगळे बसलो. त्यानंतर आपण काही जास्त काही झाले नाही. आपण मी काही जास्त बोललो नाही. तुम्ही खूप काही बोलला नाही. आणि तुम्ही परत निघून गेले. माझ्या मनात तर मला थोडंसं खटकलं. मी थोडा विचार करायला बसलो बाबा इथपर्यंत आले आपल्या इथपर्यंत आपण तरी काही बोललो नाही. आपण त्यांना परत बोलून घेऊया. सर्व काय करायचं तिथून पुढे मी आपण थोडी चर्चा केली. ही माझी जर्नी स्टार्ट झाली. या जर्नीमध्ये आल्यानंतर माझ्या याच्यात बराचसा बदल झाला. माझं 12 किलो फॅट लॉस झाला 2 महिन्यामध्ये. नंतर माझ्या बीपीच्या वगैरे या ज्या गोळ्या आहेत या सुद्धा रिड्यूस झाल्या. आणि माझं वेट लॉस झाल्यानंतर बाकी मला हलकं वाटायला की मी दर महिन्याला जरा पवारांकडे मेडिकल चेकअपला जातो. आता माझी 3 तारखेला परत मेडिकल चेकअप आहे. तिथं प्रत्येक वेळी रिपोर्ट माझे नॉर्मल येतात. ते म्हणतात तुम्ही काय करता. त्यांना मी सांगितलं मी वर्कआउट करतो. हे करतो. त्यांना व्हिडिओ पण दाखवले आपले म्हणे छान. त्यांनी मला सपोर्ट दिला आणि त्या पद्धतीने आमची जर्नी आपली स्टार्ट झाली. आणि आता सर एक मिनिट सर मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला हे सगळे आधार स्ट्रेसची झालेले. तुम्हाला फॅमिली तर खूप होता. मी तुम्हाला बोलते खूप स्ट्रेस होता. तो अजूनही आहे. पण या वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर मी शिकलो की स्ट्रेस कधीच घ्यायचा नाही. स्ट्रेस घ्यायच्याने आपल्याला आणखी वाढत जाते. आपल्याला जर निरोगी राहायचं असेल व्यवस्थित राहायचं असेल चांगलं जीवन जगायचं असेल तर आपण वेलनेस फॅमिलीची अगदी संलग्न राहून एक ग्रुप राहून सगळं काय असेल ते न्यूट्रिशन वगैरे कंटिन्यू चालू ठेवून म्हणजे हेल्थी आणि आनंदी राहायला पाहिजे. माझं सर्वांना एक सांगणं आहे की जीवनामध्ये कुठलीही गोष्ट समजा आपल्या आकृतीत घडत असेल
त्याचं थोडंसं दुर्लक्ष करायचं आणि आपण चांगल्या गोष्टींचा अवलंब करायचा आणि पुढे जायचं. थँक्यू सर. त्यांच्या जीवनातील जे यशा पाठीमागचा खूप मोठा प्रचंड मोठा प्रवास. आणि बघू शकता की स्वतःच्या मनाला प्रश्न करा, स्वतःच्या मनाला, मी माझ्या मनाला प्रश्न केला. त्या काळात MSc करणं, पुणे विद्यापीठात करणं, पुढे ओळख नसणं, किती बस असतील, त्यावेळेस फोन होता का, मोबाईल होता का, डब्याची जेवणाची व्यवस्था होती का, हिचे परीक्षेचे पैसे दिले का, विचार करा. आणि ते MSc झाल्यानंतर सुद्धा घरच्यांना काही कळत नव्हतं, म्हणजे नॅचरल परिस्थितीनं त्यांच्या वडिलांना वाटायचं की सरांनी शेतीच करावी. म्हणून मी काय एक सांगतो की स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्यासोबत परमात्म्याची लीला खूप असीम आणि आगाम आहे. खूप कधी कधी आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी आपलं जीवन संपलंय, प्रवास संपलाय. पण मी नेहमी सांगतो, ज्यावेळेस परमेश्वर एक दरवाजा बंद करतो ना, त्याच्यानंतर एक छानसा दरवाजा आपल्या आयुष्यात ओपन करत असतो. आणि त्या ठिकाणी आपल्याकडे अत्यंत महत्वाचा एक वाक्य, एक शब्द असला पाहिजे की आपल्याकडे संयम असला पाहिजे. आपल्याकडे काय असला पाहिजे? संयम. आणि बाबांचं एक वाक्य आहे, बाबा आमचे सद्गुरू साहेब संदीप पनाते आहे. ओके शेवाळे सर, तुमची संपूर्ण जी स्टोरी ती शून्यातून जग निर्माण करणे हे तुम्ही केलं. आणि हे तुमची जी स्टोरी ही मी पहिल्यांदा ऐकली. पूर्ण तुमचा, आता तुमची परवानगी घेऊन मी तुमचं रेकॉर्डिंग करणार आहे. तुमचा जो रिझल्ट आहे तो 3 ब्लॉकेज होते तुमचे, आणि ते तुम्ही न करता, म्हणजे सगळ्यांचं ओपिनियन घेऊन तुम्ही न करता, डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग ह्या फॅमिलीमध्ये आले. तर तिन्ही ब्लॉकेजचा रिझल्ट काय आहे हे मला जरा ऐकायचं. मी रेकॉर्डिंग करतो सर, तुमची परवानगी असेल तर. तिन्ही ब्लॉकेजचा रिझल्ट असा आहे की आता मी दर महिन्याला चेकिंग करतो. ब्लॉकेज असल्यानंतर आपला सूर्य येत नाही, बरोबर. आपलं ते पहिल्यांदा आपण जे काय करतो ना, काय म्हणतात त्याला, ECG, तो व्यवस्थित येत नाही. परत ब्लड टेस्ट व्यवस्थित येत नाही. त्या दर महिन्याला टेस्ट माझे नॉर्मल येतात, म्हणजे माझे ब्लॉकेज आहे ते रिड्यूस होत गेलेले. डॉक्टरांनी सांगितलं आपण एकदा एन्जिओग्राफी करून पाहू. एन्जिओग्राफी केल्यानंतर किती पर्सेंट कमी झाले आपण त्याच्यामध्ये कळेल. जर माझे ब्लॉकेज वाढत असतील तर मला त्रास झाला असता की आज कॉलवरती किती प्रकारचे अवघड ते माझ्या तरी मी करतो, मला काहीच त्रास होत नाही. ओके तांबे सर, आपल्या ग्रुपवर किंवा आपल्या वेलनेस फॅमिलीमध्ये हा एकच नंबर रिझल्ट आहे सरांचा. परंतु याला कारण काय माहिती का, जी चिकित्सा जी असते ना, आपली चौकशी बुद्धी, ती सरांनी जास्त केली आणि मुलींचं, जावयाचं, सगळ्यांचं ऐकलं आणि सेकंड ओपिनियन म्हणून आपल्या फॅमिलीमध्ये जे जॉईन झाले आणि खरा रिझल्ट लागला. ओके, थँक्यू सर. थँक्यू बोरुडे काका, शानदार, जबरदस्त. ओके, आपण पुन्हा सगळ्यांना एक संधी देतोय. तर आदरणीय शेवाळे सरांशी कुणाला बोलायचं असेल, काही प्रश्न असतील विचारू शकता. आणि जावयाचं शिक्षण ते सगळे वेल सेटल. तुमचा आज मुलगा, अभिमानाने मला अभिमान वाटला की आज आपलं जर पाहायला गेलं तर पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी खूप मोठे अधिकारी आहेत आणि सुनबाई सुद्धा खूप चांगल्या कॉलेजवर आहेत. या सगळ्या गोष्टी या एका दिवसात घडलेल्या नाहीत. ओके, तरुण पिढीला माझं हेच म्हणणं आहे, तुमच्याकडे संयम नाहीये, तुमच्याकडे संयम अजिबात नाही. तुम्हाला असं वाटतं की एखाद्या चित्रपटासारखं 3 तासाच्या पिक्चर मध्येच मोरे मॅडम बंगला झाला पाहिजे, गाडी झाली पाहिजे, नातू झाला पाहिजे. नो, आयुष्य एवढं सोपं नाहीये. त्यासाठी संयम ठेवाच लागेल. सरांशी आपण कुणाला बोलायचं असेल तर तुम्ही ऍड्रेस करू शकता. आणि आजचे जे आपले सिनियर सिटीजन आहे यांचा आपण सन्मान तर करणार आहोत. तो काय करणार आहे ते मी नंतर सांगतो. येस, बोला सर. शेवाळे सर बोला. पहिली प्रॉपर्टी म्हणजे आपलं शरीर आहे. पण कमवलेली पहिली प्रॉपर्टी म्हणजे शरीर. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी म्हणजे आपले मुलं. आपण मुलं कसे घडवतो ही आपली दुसरी प्रॉपर्टी आहे. तर आज माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं लोन नाही, जी कुठलाही सपोर्ट घेतलेला नाही. हे सगळं माझं आज पुण्यामध्ये माझा 1 कोटीचा फ्लॅट आहे, विदाऊट लोन 1 कोटीचा फ्लॅट आहे. अकोल्यामध्ये बंगला आहे, मळ्यामध्ये मी स्वतः फार्म हाऊस बांधले. सगळं सर मी मी कोणाचाही सपोर्ट घेतला नाही, कोणाकडून पैसे घेतले नाही. घरच्यांनी तर मला दिलेच नाही. आजही सांगतोय मला घरच्यांनी 1 पैसाही दिला नाही कुठल्याच प्रॉपर्टीसाठी. एकदम जबरदस्त सर. परत आम्ही तुमच्याकडे येणार आहे. बोरुडे काकांचा काय प्रश्न आहे आपण तुमच्याशी, बाकी सुद्धा कोणाला प्रश्न असतील तर विचारा. संदीप पनाते आहे. ओके शेवाळे सर, तुमची संपूर्ण जी स्टोरी ती शून्यातून जग निर्माण करणे हे तुम्ही केलं. आणि हे तुमची जी स्टोरी ही मी पहिल्यांदा ऐकली. पूर्ण तुमचा, आता तुमची परवानगी घेऊन मी तुमचं रेकॉर्डिंग करणार आहे. तुमचा जो रिझल्ट आहे
तो 3 ब्लॉकेज होते तुमचे आणि ते तुम्ही न करता म्हणजे सगळ्यांचं ओपिनियन घेऊन तुम्ही न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग ह्या फॅमिलीमध्ये आले तर तिन्ही ब्लॉकेजचा रिझल्ट काय आहे हे मला जरा ऐकायचं. मी रेकॉर्डिंग करतो सर, तुमची परवानगी असेल तर. तिन्ही ब्लॉकेजचा रिझल्ट असा आहे की आता मी दर महिन्याला चेकिंग करतो. ब्लॉकेज असल्यानंतर आपला सूर्य पळून येत नाही, बरोबर. आपलं ते पहिल्यांदा आपण ते काय करतो ना, काय म्हणतात त्याला, ECG, तो व्यवस्थित येत नाही. परत ब्लड टेस्ट व्यवस्थित येत नाही. या दर महिन्याला टेस्ट माझे नॉर्मल येतात, म्हणजे माझे ब्लॉकेज आहे ते रिड्यूस होतात, रिड्यूस होत गेलेले. डॉक्टरांनी सांगितलं आपण एकदा अँजिओग्राफी करून पाहू. अँजिओग्राफी केल्यानंतर किती पर्सेंट कमी झाले आपण त्याच्यामध्ये कळेल. जर माझे ब्लॉकेज वाढत असतील तर मला त्रास झाला असता की आज कॉलवरती किती प्रकारचे अवघड ते माझ्या तरी मी करतो, मला काहीच त्रास होत नाही. ओके ओके तांबे सर, आपल्या ग्रुपवर किंवा आपल्या वेलनेस फॅमिलीमध्ये हा एकच नंबर रिझल्ट आहे सरांचा. परंतु याला कारण काय माहिती का, जी चिकित्सा जी असते ना आपली चौकशी बुद्धी ती सरांनी जास्त केली आणि मुलींचं जावायचं सगळ्यांचं ऐकलं आणि सेकंड ओपिनियन म्हणून आपल्या फॅमिलीमध्ये ते जॉईन झाले आणि खरा रिझल्ट लागला. ओके, थँक्यू सर. थँक्यू बोरुडे काका, शानदार, जबरदस्त. ओके, आपण पुन्हा सगळ्यांना एक संधी देतोय. तर आदरणीय शेवाळे सरांशी कुणाला बोलायचं असेल, काही प्रश्न असतील विचारू शकता. म्हणजे विशेष वाटतंय मला की खरंच जे संस्काराची शिदोरी आणि ते पण आमच्या सारख्या जनरेशनला. कारण की हे जे संयम हे जे बघितलं ना आज इकडे आमचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे बोर्डे काका असतील, नंतर चोरड्या मावशी, विशाखा मावशी आणि शेवाळे काका. खरंच हे अनमोल रतन आहे आपल्या कॉलवरचे. कारण की ज्यावेळेस आपण बघतोय ना एवढ्या वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्या एक्सपिरियन्स मधून त्यांचे अनुभव. आजकाल जे आमची पिढी आहे ना की जसं काकांनी सांगितलं की अगदी असं याच्यामध्ये पाहिजे ना आम्हाला लगेच सगळं एकाच्यामध्ये. पण ज्यावेळेस आम्ही ऐकतो ना 65 वर्ष व इव्हन 70 वर्षाच्या आमच्या गोऱ्या आजी, म्हणजे हे सगळं जो खजाना आहे ना. आणि आज निर्मला मावशींची तर वेगळी स्टोरी ऐकायला भेटली. म्हणजे कधीतरी त्या रोज हसणाऱ्या मावशी आज काहीतरी त्यांच्या आयुष्याचं जीवनपट ज्यावेळेस आपण ह्याच माध्यमातून ज्यावेळेस ऐकतो ना त्यावेळेस असं वाटतं की आपण कुठंच नाहीये, अजून कुठंच नाहीये. आणि खरंच मला आज जास्त शिकायला भेटलं की संयम किंवा अजून भरपूर काही गोष्टी खूप कमी आहे. पण हे फक्त प्लॅटफॉर्म आहे की ह्या तुमच्या सगळ्यांच्या अनुभवातून, जसं की आता शेवळे काकांनी सांगितलं की चुलीवरती स्वयंपाक, म्हणजे या सगळ्या गोष्टी आजकाल चूल हा प्रकार नाहीच राहिला काका. म्हणजे अगदी माझ्या लहानपणी मला आठवत नाहीये, पण माझ्या आईच्या वेळेस तिकडच्या वेळेस ती चूल होती. म्हणजे हे खूप काही आहे आणि तो कुठेतरी आहे ना. जसं त्या मावशीने सांगितलं की 14व्या वर्षात लग्न, म्हणजे कितीतरी मोठा अनुभव आहे आणि ही अनुभवाची शिदोरी खास तुमच्याकडनं आज आम्हाला पास झाली. तर खरंच खूप छान हे जे आहे ना हे हा प्लॅटफॉर्म. खरंच धन्यवाद तांबे सर. कारण की दरवेळेस मी ह्या गोष्टी म्हणते की कुठेतरी भाग्य होतं म्हणून इथपर्यंत आम्ही आलोय. आणि कुठेतरी कारण की शेवाळे काकांकडे आम्ही ज्यावेळेस पहिल्या दिवशी घरी गेलो होतो ना, शेवटी ते प्राध्यापकच होते लिटरली. मी फक्त त्यांच्या ते घरामध्ये त्यांचा एक फॅमिली फोटो आहे, यांचं बोलणं चालू होतं. म्हटलं हे बाबा काही घेत नसते, आता काका इथे 1 तास घालवतील अजून आणि तसंच जावं लागणार आहे. मी नुसतं मावशी पण होत्या, काहीतरी त्यांच्या घरात एक छोटस बाळ पण होतं त्यावेळेस काहीतरी. म्हणजे विचार करा, म्हणजे कधीतरी आपण म्हणतो ना की समोरच्या व्यक्तीवरून आपण एक अंदाज घेतो. पण आज खरंच शेवाळे काका, जर त्या दिवशी तुम्ही जर कदाचित नसते जॉईन झाले आणि नंतर तुम्ही सुद्धा ठरवलं नसतं तर माहित नाही ते तुमचं ऑपरेशन राहिलं असतं, झालं नसतं काय ते. पण आज खरंच तुम्ही तो स्वतःचा निर्णय घेतला की आपण एकदा जॉईन करून बघू. आणि खरंच तुमच्या रूपात म्हणजे असं वाटतं आमचे येणं म्हणजे तुमच्यासाठी नाही, पण तुमचं येणं आमच्यासाठी खूप छान होतं. आणि खरंच अशी तुम्ही सगळेजण आहेत ना कॉलवरती, आज पण तुम्ही जर खरंच इतरांना सांगत असताल ना तळमळीनं सांगा. भले ते आज येऊन नका देऊ, भले ते वर्षांनी येतील तुमच्याकडं, पण तुमची जी तळमळ आहे ना की या तुम्ही एकदा बघा आमचा झूम कॉल बघा, भले न्यूट्रिशन घेऊ नका, पण एक दिवस आहे ना एक शेवाळे काका कदाचित लाईफ लॉंग तुमच्याकडे येतील. मला नाही वाटत शेवाळे काका तुम्ही आता वेलनेस फॅमिलीमध्ये किती दिवस राहतात हे प्रत्येक वेळी तुम्हाला तांबे सर विचारतात. पण परत मी एकदा नक्की प्रश्न विचारेल की शेवाळे काका ह्या वेलनेस फॅमिलीमध्ये किती दिवस राहतात? आहे तोपर्यंत कायम राहणार मॅडम. जोपर्यंत जीव आहे माझा तोपर्यंत मी राहणार. यस काका, खरंच मॅडम म्हणूच नका, कारण की कधीतरी असं वाटतं की म्हणजे आमचं ते इथपर्यंत नाही कॉलवरती जिंदगी भर और जिंदगी बाद में ना ते एक मुलगी म्हणूनच नक्की तुमच्याकडे बघतोय आम्ही. माझा स्वभाव आहे ना, खूप जन्माचा स्वभाव खूप कडक आहे, खूप कडक आहे, नाही येत असं. आज खूप गौरी मला मी आवडतो
माझा हात वा वा छान 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 वरून असतात, पण तसं नाही. माझे मुलं सुद्धा माझ्या समोर याला घाबरतात, तुम्ही सुद्धा घाबरतात, तुझा सुद्धा घाबरतो मुलगा, अजूनही माझ्या समोर घाबरतो तो मला. मी त्याला मित्रासारखं रडू नका ना. घाबरतो. येस सर, ओके ओके लय भारी. ओके, थँक्यू. कोमल मॅडम विचारायचं अजून काही? यस काका, खरंच बस नाही विचारायचं नाही काही आता, पण खरंच सगळ्यांना धन्यवाद. कारण की आज आमचे बोरुडे काका असतील, बोरुडे काका म्हणजे ना खरंच कॉलवरची शान आहेत. कारण की ज्यावेळेस पहिले म्हणजे सगळ्यात म्हणजे म्हणतो ना आपण एक मोठ्यांचा आशीर्वाद, तर खरंच पहिलं आम्हाला रत्न भेटलेलं म्हणजे आमचे बोरुडे काका, त्यानंतर विशाखा मावशी. म्हणजे विषयच नाही, म्हणजे जे म्हणतो ना आपण की तुम्ही जर आलात नाही ते एक फॅमिली मेंबर म्हणून जातात. भले कोण येतील कोण जातील माहित नाही, पण जे आतापर्यंत टिकलेत ना तर ते खरंच सगळेजण मनात बसलेत. तर खरंच सर्वांना पुन्हा एकदा मनापासून आशीर्वाद द्या नक्की आम्हाला. ओके, येस. कसं असेल त्याची एक चाहूल लागून गेली. आणि त्याचप्रमाणे आज दुबे मावशीला तसेच निर्मला मावशीला ऐकताना आईचा चेहरा आठवला, आणि शेवाळे सरांना आणि बोर्डे सरांना ऐकताना वडील आठवले. कारण वडील बघा, आपली स्वतःची चप्पल फाटकी असेल तर मुलांसाठी बूट शूज घेतात, स्वतःच बनेल फाटका असताना मुलांसाठी चांगले शर्ट घेतात. खरंच त्यांचा किती त्याग आहे. शेवाळे सरांनी किती कष्ट केलेले, बोराडे सरांनी किती संघर्ष केलेला आहे, आणि निर्मला मॅडम, विशाखाताई, एक आज कुठे राहिली का ही एक संस्कृती कुठे राहिली का? नाही, अजिबात नाही. ह्या संस्कृतीची ओळख होणं गरजेचं आहे. आणि खरंच खूप अमेझिंग. आज शेवाळे सर बोलताना त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम ऐकताना माझ्या सुद्धा चेहऱ्यावरती किंवा माझ्या सुद्धा अंगावरती शहारे आले. कारण का हा प्रसंग माझ्या सोबत आला, माझ्या वडिलांसोबत आला. खूप कष्ट, खूप यातना, आणि या दुःखातून मला त्यांनी आज मी समोर बोलतोय. आज वडिलांना आठवायचं म्हणलं तर खूप आगळं वेगळं विचार येतात. कारण आज माझ्या वडिलांनी, शेवाळे सर कुठं सांगत नाही, बंगारचा धंदा केलेला आहे. चिंचाच्या सीझन मध्ये चिंचा पाडल्या, आंब्याच्या सीझन मध्ये आंबे पाडलेले आहेत, आणि लोकांच्या कपड्यांना इस्त्री जबरदस्त आणि स्पेशल माझ्यासाठी. तर माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा सगळ्यांसाठीच असेल ते. कारण का हे सेशन नसून खरंच एक एवढी मोठी शिदोरी होती आमच्यासाठी. कारण खरंच बोरुडे काका, आमचे शेवाळी सर, खरंच त्यांच्याकडनं घेण्यासारखं खूप आहे. मला सगळ्यात महत्वाचं, चोरडे मॅडम एक गोष्ट बोलले की झाकली मूठ 1.25 लाखाची. खरंच हे कोण कुठं शिकवत नाहीये, हे शिकवलं जातं फक्त आणि फक्त या कॉलवर. जर बऱ्याच महिला म्हणण्यापेक्षा मीही आले त्याच्यामध्ये, छोट्या छोट्या गोष्टींना आम्ही रडत बसतो, सांगत बसतो, बोलत बसतो, पण जोक नाही. इतके वर्ष एवढी गोष्ट मोठी सहन केली. खरंच मी खूप शिकले. प्रत्येक लेडीजने शिकायचंय की छोट्या छोट्या गोष्टी जरी आपला नवरा पुरवत नसेल तर आपण. तर काही मुली पाहिल्या होत्या का मावशींना फर्स्ट टाइम पाहून फायनल केलं? नाही, मावशीच्या आधी 2 मुली पाहिल्या होत्या. ओके, पहिली मुलीची BA झालेली होती, BH झालेली होती. 2 मुली पाहिल्या, पण त्या काही बसल्या नाही. यांना चित्रांदा पाहायला गेलो, याही माझ्या काही चष्म्यात बसल्या नव्हत्या. पण माझे चुलत भाऊ होते, सरकले नाटकले. माझी बहीणच्या गावात दिलेली आधी, आणि बहिणीच्या नंदी सोडलं होतं. तसं वाईट काही नाही, फक्त शिक्षण 11वी झालेलं होतं. पण माझं शिक्षणाचा हप्ता काही काय बसायचा नाही. माझी तब्येत थोडीशी खराब होतो. तब्येत थोडीशी पहिल्यापासूनच थोडीशी स्ट्रॉंग आहे, आता जास्त आहे. त्यावेळेस पण माझी तब्येत थोडीशी जास्त होती, म्हणून मी थोडंसं नाही म्हणत होतो. बाकी कुठला प्रॉब्लेम होता. त्यामुळे मोठ्या द्राक्ष बागायतदाराची काही आहेत, सासरे आमची ऑडिट ऑफिसर होते कारखान्यामध्ये. बाकीचा कुठला प्रॉब्लेम होता. पण मला नंतर कुठलीही जाणीव, कुठली उणीव वाटली नाही की यांचं शिक्षण कमी आहे, याची काही जात आहे, त्याचं शिक्षण ते मला कुठलंही जाणवलं नाही. मला ज्यावेळेस शेवाळे सर पाहायला आले होते तेव्हा तुम्ही काही म्हणल्या होत्या का वडिलांना? मुलगा पसंत आहे म्हणल्या होत्या? प्राध्यापक नावाला म्हणत म्हणलं कसं नाही म्हणलं. यस, याच प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे होतं. आणि खरोखर तुम्ही पाहू शकता, आणि सर आणि मॅडम खरोखर हा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. मी बाबांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आदरणीय सर आणि आमच्या मॅडमला 100+ दोघंही असंच प्रत्येक नवरात्रामध्ये आम्हाला
मार्गदर्शन करू ज्या ठिकाणी आम्ही चुकतोय. निश्चित तुम्हाला अधिकार आहे सर्व आजचे आपले सिनियर सिटीजन. आम्ही तुमच्या मुलासारखे कोमल हे झाले तुमच्या नातीसारखे आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आम्ही चुकतोय त्या ठिकाणी तुम्ही आमचा कान पकडून 2 कानपडा सुद्धा देऊ शकता, कारण हा अधिकार तुम्हाला आहे. जरी आज आम्ही हे झूम कॉल वगैरे काय चालवत असलो नाही निमित्त आहे, त्याच्या पाठीमागे तुमचे आशीर्वाद आहेत. तुमचे एवढे मोठे आशीर्वाद आहे हे मला कल्पना आहे त्याची, कारण मी नेहमी आमच्या मोरे मॅडम, कोमल मॅडम, बाबासाहेब यांच्यावर माझा फोन होतो ना, त्यावेळेस एकच सांगत असतो की हे सिनियर सिटीजन आहेत ना, सिनियर सिटीजन यांना हलक्यात घेऊ नका, यांना हलक्यात घेऊ नका. कारण लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, पण एक सेवानिवृत्त प्राध्यापक 35 वर्ष अकोला महाविद्यालयातली व्यक्ती जर म्हणत असेल मी हे घेतो, तर लोक त्याचा अंगारा लावायला तयार आहे. तुम्ही गलती तीच करता, तुम्ही त्यांच्यावर आहे ना त्यांना काय ते बोर्डे का काय, नो. दुसरी गोष्ट हे सेवानिवृत्त आहे, यांना ज्या ज्या वेळेस वेळ मिळतो त्या त्या वेळेस कधी पण लगेच लागेल मी असा व्यायाम करतो, मी असा व्यायाम करतो, मी असं न्यूट्रिशन घेतो. मला सांगा सगळ्यात जास्त काम कोण करते तुमचं? हे करतात, आणि म्हणून त्यांना आपला सॅल्यूट आहे. त्याच्यामुळे हे मी नेहमी सांगतो की माझ्या ह्या वेलनेस परिवारातलं हे सोनं आहे, हे सोनं आहे. कारण 4.5-5 वर्षात मी खूप काही अभ्यास केला, परंतु यांचे रिझल्ट जर पाहिले, आज शेवाळे सरांचा रिझल्ट आहे ना, विज्ञानाने सुद्धा हात टेकले बॉस. विचार करा, त्या रिझल्टला हलक्यात घेऊ नका. बोर्डे काकांचा रिझल्ट असेल, विशाखा मावशींचा रिझल्ट असेल, सुरडे मावशीचा रिझल्ट असेल, तुम्ही प्रत्येक रिझल्ट मध्ये खूप मोठी ताकद आहे. पुन्हा एकदा सर थँक्यू. आणि लास्टला जाता जाता एकच तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो, तुमचा विद्यार्थी म्हणून तुम्ही छान पैकी दोघांनी एकमेकाचं नाव घ्यायचं. कोणी घ्या, मावशी घ्या नाही तर तुम्ही घ्या, पण घ्या. 1 bottle to glass, 1 bottle to glass, Herbal Life and Pratibha is first class. बरोबर. आता आपण जातो मॅडम कडे. बोला मॅडम. येस बोला बोला. लावते कडक हळद लावते किंचित बाबासाहेब हे माझे संचित. बरोबर ना, बरोबर. थँक्यू आदरणीय शेवाळे सर आणि मॅडम. खरोखर दुसरं एक वाक्य आपण शिकलो, माझ्याकडे दळण दळायला यायचं की मी त्या दळणामध्ये माझे गहू टाकायचे. मावशी तेच आज तुम्हाला कामाला आलंय, ते आशीर्वाद तुम्हाला कामाला आले. खरोखर तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो आपण. आदरणीय बोरुडे काकांकडून सुद्धा की सुंदर लाईफ जगावं कसं आणि निर्णय कसे घ्यावेत. किती लोकांनी या न्यूट्रिशनला नाव ठेवलं, सगळ्या गोष्टी केल्या. काकांकडे जो संयम होता आणि आमच्या मावशीला जो सपोर्ट केला, नाही मी तुमच्यातला खरे पोपटराव बाहेर काढणार. कारण पाठीमागे रणरागिणी होती आणि खरोखरचे पोपटराव त्यांनी बाहेर काढले. आणि बोरुडे काका म्हणजे काही साधा रसायन नव्हतं, पण मावशीनं बरोबर नंबर 1 रिझल्ट काढला. आजही मावशी अशा ठमकून मागे असतात, काका तुम्ही लढा, मी तुमच्या सोबत आहे. आणि लास्टला आपले शेवाळे सरला मी लास्टला का ठेवलं होतं, आणि शेवाळे सरांच्या याच्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं होतं. आणि निश्चित सर थँक्यू. आज तुमचे जे आपले ह्या कॉलवरचे जे 4 आपले मार्गदर्शक आहेत त्यांना सिस्टमच्या वतीने आपण सन्मान करू. आणि सन्मान सिस्टम म्हणजे बाबासाहेब तांबे, हा मी तुमचा सन्मान करणार आहे. माझ्याकडून तुम्हाला प्रत्येकाला एक ॲक्युलर डिफेन्स डोळ्यासाठी एक टॅबलेट माझ्याकडून तुम्हाला बॉटल माझ्याकडून गिफ्ट राहील आणि मी तुमच्याकडे ती पोहोच करतो. आता तुम्हाला ॲक्युलर डिफेन्स मला का द्यायची त्याचं कारण सांगतो. तुमची नजर अजून वागावाने अशीच राहिली पाहिजे 100+. म्हणून तुमच्या नजरेची सुद्धा आम्हाला गरज आहे. आणि हीच नजर, तोच नजरेतला रुबाब, त्याच त्या नजरेतली करारीपणा, पुन्हा एकदा तेच प्राध्यापक शेवाळे सर पुन्हा एकदा त्याच कॉलेजला जर गेले ना, तेच मुलं परत जमले पाहिजे. सर आय लव्ह यू. म्हणून तुम्हाला माझ्यातर्फे छानपैकी ॲक्युलर डिफेन्स मी सिस्टम कडून पोहोच करतो. काळजी करू नका, पुढच्या 1-2-3 दिवसात तुमच्या सगळ्याचं गिफ्ट माझ्याकडून पोहोच होईल. आणि तुम्ही जो वेळ दिला सिस्टम साठी थँक्यू. तुमच्यासाठी एक शानदार एक गाणं लावूया. ओके.